Hello everyone, welcome to our Access Academy online platform, a way of entering or reaching a destination. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन सेक्शन घेऊन आलो. आज आपण इयत्ता 8वी चा NMMS ही जी परीक्षा आहे त्याच्यातील विषय बुद्धिमत्ता म्हणजे मॅट मेंटल ॲबिलिटी टेस्ट हा विषय आपण आज स्टार्ट करणार आहोत. त्यातील फर्स्ट चॅप्टर आहे संख्या. आता फर्स्ट चॅप्टर आपल्याला दिलाय संख्या आणि संख्येविषयी आपल्याला संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. म्हणजे जेव्हा आपण बुद्धिमत्ता हा विषय शिकणार आहोत किंवा स्टडी करणार आहोत तेव्हा आपल्याला एक पहिलाच पॉइंट आलाय संख्या. तर इयत्ता 7वी पर्यंत तुम्हाला संख्येवरचे सर्व प्रश्न तुमचे क्लिअर झाले पाहिजे किंवा संकल्पना स्पष्ट झाल्या पाहिजे, तरच आपण काय करू शकतो, आता बुद्धिमत्ता विषय शिकू शकतो. ओके, तर त्याच्यामध्ये बघा इयत्ता 7वी पर्यंत आपले कोणकोणते पॉइंट कव्हर झालेले असले पाहिजे आणि आपण त्याची थोडक्यात रिव्हिजन आता घेणार आहोत. तर स्टार्ट करूया. बघा, पहिलाच पॉइंट आहे आपला समसंख्या. म्हणजे समसंख्या कोणत्या हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर समसंख्या कोणत्या, तर 2, 4, 6, 8, 10, 12 म्हणजे 2च्या पटीतल्या म्हणजे ह्या कसल्या संख्या, समसंख्या. लक्षात येत आहे, हे आपलं मागं झालेलं आहे. नंतर बघा विषम संख्या. आता विषम संख्या कोणकोणत्या आहेत हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. विषम संख्या कोणत्या येणार आहेत बघा, 3, 5, 7, 9, 11, 13 अशा पद्धतीने काय असणार आहे, विषम संख्या. ओके, नेक्स्ट पॉइंट आपला मूळ संख्या. ओके, आता मूळ संख्या कोणत्या, मूळ संख्या आपल्या पाठ असल्या पाहिजेत. मूळ संख्या कोणत्या, तर बघा मूळ संख्या आपल्या येणार आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17 अशा पद्धतीने. ह्या काय आहेत, मूळ संख्या. ह्या मूळ संख्या आपल्याला पाठ असल्या पाहिजे, तोंडपाठ असल्या पाहिजे, तरच आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवू शकतो. आता नेक्स्ट बघा संयुक्त संख्या. याच्यावर मला वाटतं 5वी पासून आपण शिकत आलोय संयुक्त संख्या कोणत्या, 5वी 6वी 7वी मध्ये. तर संयुक्त संख्या कोणत्या, ज्या मूळ संख्या सोडून बाकी सर्व संख्या आहेत ते संयुक्त. म्हणजे असल्या कोणत्या संख्या, तर फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल म्हणून 9 ही एक संख्या घेतली, ही संयुक्त आहे का कोणत्या हे आपल्याला ओळखायचं आहे. किंवा संयुक्त आहे ही संख्या 9 ही कसली संयुक्त संख्या, तर ती कशी काय, तर बघा 9 ही संख्या कोणकोणत्या पाड्यामध्ये येते, 3च्या पाड्यामध्ये येते आणि 9च्या पाड्यामध्ये येते. बघा, म्हणजे ही संख्या पण कसली आहे, संयुक्त. दुसरं एखादं उदाहरण बघूया, 15 ही संख्या तर 1च्या पाड्यामध्ये येते, 3च्या पाड्यामध्ये येते, 5च्या पाड्यामध्ये येते, शेवट 15च्या पाड्यामध्ये येते. म्हणजे अशा संख्या, म्हणजे ही 15 ही संख्या जास्तीत जास्त पाड्यामध्ये येते किंवा याचे अवयव जास्तीत जास्त पडतात, याला अशा संख्यांना काय म्हणायचं, संयुक्त संख्या. म्हणजे ह्या संख्या कशा आहेत, संयुक्त. मूळ संख्या सोडून, आता मूळ संख्या ज्या असतात त्या कोणत्याही पाड्यामध्ये येत नाहीत, त्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो. आता 7 मूळ संख्या बघा, 7 ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये येते का, नाही. 7ला फक्त 7नच भाग जाऊ शकतो. 11ला 11नच भाग जाऊ शकतो. म्हणजे अशा संख्या म्हणजे मूळ संख्या. आणि या इतर ज्या संख्या आहेत त्या जास्त पाड्यामध्ये येतात, त्यांचे काय असतात, जास्त अवयव पडतात, अशा संख्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. हे झालं इथं संयुक्त संख्या पॉइंट आपला क्लिअर झाला. नेक्स्ट बघा त्रिकोणी संख्या. आता 5वी स्कॉलरशिप आपण जर शिकतो तेव्हाच ही त्रिकोणी संख्या कोणत्या हे आपल्याला माहित होतं. तर त्रिकोणी संख्या नेमका कोणत्या, कशा शोधायच्या, तर त्यासाठी एक ट्रिक्स आहे. काय आहे, तर त्रिकोणी संख्या शोधण्यासाठी आपण काय करायचं, कोणतीही बघा काय सांगते, कोणतीही क्रमवार संख्या घेतली, कोणतीही क्रमवार 2 संख्या घ्यायच्या आणि त्यांचा गुणाकार करायचा आणि गुणाकार केल्यानंतर त्याची निमपट म्हणजे कोण असणार आहे, त्रिकोणी संख्या. उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगते बघा, त्रिकोणी संख्येचं 2 गुणिले 3, 2 आणि 3, 2 नंतर 3 येतं म्हणजे क्रमवार संख्या झाली. 2चा गुणाकार 3 दुनी 6, उत्तर किती आलं, 6. याची निमपट 3 म्हणजे 3 ही संख्या काय आहे, त्रिकोणी. लक्षात येते. सेकंड एक्झाम्पल बघा, 5, 6 म्हणजे 5 गुणिले 6, 6 पंचे 30, 30 हे उत्तर आलं. 30 ची निमपट किती आली, 15. म्हणजे 15 ही संख्या काय आहे, त्रिकोणी. अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या शोधायची आहे. कोणतीही 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार आणि गुणाकार आलेला ते उत्तर आहे त्याची निमपट म्हणजेच कोण असणार आहे, त्रिकोणी संख्या असणार आहे. म्हणजे इथं त्रिकोणी संख्या कव्हर झाली. आता नेक्स्ट बघा वर्ग संख्या.
आता आपल्याला जास्तीत जास्त वर्ग पाठ असणे गरजेचे आहे. म्हणजे 1 ते 20, 1 ते 30, 1 ते 40 पर्यंत आपल्याला काय पाहिजे, वर्ग पाठ पाहिजे. आणि वर्ग पाठ पण पाहिजेत आणि आपल्याला मोठ्या संख्येचा वर्ग काढण्याची टेक्निक पण आपल्याला माहित असली पाहिजे. म्हणजे आपण काय करू शकतोय, उदाहरणे पटकन सोडवू शकतोय. म्हणजे वर्ग हे एक पाठ असलं पाहिजे. त्याचबरोबर बघा 7वा पॉईंट आहे घन. वर्ग आणि घन आपले तोंडपाठ असले पाहिजेत. मोठमोठ्या संख्येचे घन काढायचे, तिथं पण आपण छोट्या छोट्या ट्रिक्स वापरून काय केले पाहिजे, उदाहरणे पटकन सोडवली पाहिजेत. हे झालं 7वा पॉईंट. 8वा बघा अपूर्णांक. आता अपूर्णांकाची ओळख आपल्याला इयत्ता 5वी मध्ये गणित या विषयामध्ये झालेली आहे किंवा मागं पण आपली बेसिक थोडीफार झालेली असते. पण 5वी पासून आपल्याला जास्त अपूर्णांकांची सममूल्य अपूर्णांक, अशा पद्धती समछेद अपूर्णांक, हे अपूर्णांकाची ओळख आपली 5वीतच चांगल्या पद्धतीने झालेली असते. त्याच्यावरती आधारित सुद्धा तुम्हाला प्रश्न असणार आहे. त्याचा सुद्धा उपयोग, अपूर्णांकाचा उपयोग कसा करायचा किंवा त्या अपूर्णांकावरती प्रश्न कसे असणार हे पण या आपल्या संख्या ज्ञान ह्या टॉपिक मध्ये असणार आहे किंवा या संख्येवरती आधारित प्रश्न विचारले जातील. आता बघा अपूर्णांक. आता अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेदामधली उदाहरणे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट बघा 5/50 5/15 हा अपूर्णांक झाला. पुन्हा दुसरा एखादा बघा 6/2 हा अपूर्णांक झाला. म्हणजे अशा पद्धतीने काय असणार आहे, अपूर्णांकावर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जातील किंवा अपूर्णांक असा पद्धतीने असतो. नेक्स्ट बघा सममूल्य अपूर्णांक. आता मी मगाशी शब्द वापरला की सममूल्य अपूर्णांकाची सुद्धा ओळख आपल्याला 5वी मध्ये झालेली आहे. आता नेमकं सममूल्य अपूर्णांक म्हणजे नेमकं काय, तर ते पाहूया. एक्झाम्पल सहित पाहूया आपण. बघा एक्झाम्पल सममूल्य याचाच अर्थ काय, समान मूल्य. म्हणजे 2 जर अपूर्णांक तुम्हाला दिले तर त्याची मूल्य काय पाहिजे, समान पाहिजे, त्याची किंमत काय पाहिजे, सेम पाहिजे. तर एक्झाम्पल म्हणून बघा 1/2 हा पहिला अपूर्णांक आहे. दुसरा अपूर्णांक 5/10. हे दोन कसले समान मूल्य असणारे अपूर्णांक आहेत, म्हणून मी ह्या दोन्हींच्या मध्ये बरोबर चिन्ह दिलेले आहे. तुम्ही म्हणाल कसं काय मॅडम की 1/2 आहे आणि त्याच्या पुढे 5/10 आहे. पण 5/10 ला जर आपण भाग घालवला तर काय येते, 5×1 5, 5×2 10. उत्तर काय आलं 1/2. सांगा आता हे पहिले 1/2 बरोबर 1/2 आली याची किंमत. असे अपूर्णांक म्हणजे कसले, सममूल्य अपूर्णांक, त्यांची मूल्य सेम आहे. दुसरा एखादा आपण बघू शकतोय 3/6 बघा 3×1 3, 3×2 6 आलं का उत्तर 1/2. म्हणजे असे अपूर्णांक त्यांची मूल्य सेम असली पाहिजे. पुढे बघा जोडमूळ संख्या. अतिशय महत्वाचा पॉईंट आहे आणि जोडमूळ संख्या आपल्याला पाठ असल्या पाहिजे. काय सांगितलं पाहिजे शेवटचा पॉईंट, जोडमूळ संख्या. म्हणजे मगाशी आपण काय बघितलं, फक्त मूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजे जोडमूळ संख्या मूळ संख्यांची जोडी. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, तर 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. आपली 2 ते 100 मध्ये 2 ते 100 मध्ये किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत, 8. ओके, कशा काय त्या कशा ओळखायच्या, तर बघा 3 5 याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. आणखी बघा 5 7 याच्यामध्ये कितीचा फरक आहे, 2चा. म्हणजे प्रत्येक जोडीत तुम्हाला कितीचा फरक दिसणार आहे, 2चा. बरोबर. आणखीन एक महत्वाचं त्यामध्ये बघा 3 आणि 5च्या मध्ये कोणती संख्या येत्या, 4. बघा 3 आणि 5च्या मध्ये कोणती संख्या येत्या, 4. आणि 4 ही संख्या काय आहे, संयुक्त संख्या आपली. 4 ही संख्या काय आहे, संयुक्त संख्या. आणि 3 आणि 5 कशी आहेत, मूळ संख्या. बरोबर. अशा जोडीला काय म्हणायचं, जोडमूळ संख्या. ह्याच्यामध्ये एक काय असतं, संयुक्त संख्या असते. प्रत्येक उदाहरणामध्ये तेच असणार आहे. ह्या 8 ज्या जोड्या आहेत त्याच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये काय असणार आहे, एक संयुक्त संख्या असणार आहे. इथं बघा कोणती आहे, 6. 6 ही कसली आहे, संयुक्त संख्या. इथं 12 संयुक्त संख्या आहे. इथं 18 30. म्हणजे प्रत्येक जोडीच्या मधली जी संख्या आहे ती कसली आहे, संयुक्त संख्या आहे. इथं 42 60 इथं 72. अशा पद्धतीने काय आहे, 8 जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत. ह्या संख्येवरती आधारित एवढी आपल्याला माहिती बेसिक असणे गरजेचे आहे. आणखीन एक महत्वाचं काय, तुम्हाला कुठंच काय दिसत नाही किंवा जोडमूळ संख्येमध्ये 1 हा नंबर दिसत नाही. 1 हा नंबर काय आहे, मूळही नाही आणि संयुक्तही नाही, हे लक्षात ठेवायचं. 1 ही संख्या काय आहे, मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आपण नंबर 2 पासून सुरुवात करतो. आणखीन एक महत्वाचं की मूळ संख्येमध्ये
2 ही संख्या दिसते आपल्याला. 2 ही संख्या, मूळ संख्या, सर्व मूळ संख्या आपण चेक केल्या तर मूळ संख्येमध्ये 2 ही संख्या अशी आहे की समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. बघा समसंख्येमध्ये लिहिले का मी, बघा 2 ही संख्या कशी आहे, समसंख्या पण आहे आणि मूळ संख्या ही. 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. एवढी माहिती आपल्याला गरजेची आहे. आता याच्यावर आधारित किंवा या संख्यावरती पुढला पॉइंट आपला वर्गीकरण. ह्या संख्या या टॉपिक वरती पुढला पॉइंट आहे वर्गीकरण. त्याच्यावर आधारित आपण प्रश्न पाहूया. बघा वर्गीकरण हा पॉइंट आपण सुरू करतोय. पहिला म्हणजे संख्या ह्या चॅप्टर मधला 1.1 आहे वर्गीकरण. आता वर्गीकरण हा पॉइंट सुरू करत असताना आपण एक्झाम्पल लिहिलेले आहेत फळ्यावरती, बोर्डवरती एक्झाम्पल मांडलेले आहेत. तर काय प्रश्न आहे बघा की पुढील संख्येमधील चुकीचे किंवा विसंगत पद ओळखा. आता अशा पद्धतीचे प्रश्न वर्गीकरण ह्या पॉइंट मध्ये असणार आहे. मग हा पॉइंट आपल्याला कव्हर करण्यासाठी किंवा हे एक्झाम्पल सोडवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण माहिती करून घेतल्या पाहिजे. जे आपण मगाशी एक पॉइंट मांडलेले आहेत, ही जी माहिती जी घेतली, समसंख्या कोणत्या, विषम संख्या कोणत्या किंवा संयुक्त संख्या कोणत्या, त्रिकोणी संख्या, हे जे पॉइंट मांडलेत, ही जी उजळणी आपण घेतली त्याचाच वापर आपल्याला इथं करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे विसंगत पद ओळखताना त्या संख्या कोणत्या पाड्यामध्ये येतात का हे चेक करायचं. बेरीज त्या संख्येमध्ये तीन संख्येची बेरीज करून बघायची, त्यात एखादा वेगळा घटक असेल. पुन्हा वजाबाकी करून बघायची, भागाकार करून बघायचा, गुणाकार करून पाहायचा. म्हणजे ह्या सगळ्या आपण काय केलं पाहिजे, सगळ्या चेक करून घेतलं पाहिजे आपण. आणि चेक केल्यानंतर मग आपल्याला त्यातला एखादा विसंगत पद ओळखता येतं आणि मग ते उदाहरण आपल्याला सुटतं. किंवा आणखीन काय घन आहे का बघायचं, घन असेल किंवा घन दिला आणि त्यातून 1 वजा केले, अशा पद्धतीने सुद्धा आपण चेक केलं पाहिजे. किंवा वर्ग बघायचा, वर्ग नसेल तर वर्गातून काय करायचं, एक संख्या वजा करायची किंवा मिळवायची. म्हणजे तुम्हाला इथं काहीही विचारू शकतात, ते आपण काय करायचं चेक करूनच आपण उदाहरण सोडवू शकतो. आता वेळ न घालता आपण आपल्या उदाहरणाकडे वळूया. बघा पहिलंच उदाहरण काय सांगितले बघा, प्रश्न आपला ह्या तिन्ही उदाहरणासाठी एकच प्रश्न आहे. काय तर पुढील संख्येमधील चुकीचे किंवा विसंगत पद ओळखायचं. म्हणजे पुढे ज्या 4 संख्या दिल्या त्यातील चुकीची पद किंवा चुकीची संख्या तुम्हाला ओळखायची आहे. आणि आता जे सगळ्या पॉसिबिलिटीज सांगितल्या त्या तुम्हाला चेक करायच्या आणि मगच ओळखायचं आहे. चला फर्स्ट एक्झाम्पल बघा, तुम्हाला 4 संख्या दिलेल्या आहेत. काय दिलं बघा, 52, 91, 56 आणि 39. बरोबर, ह्या संख्येमधील ह्या 4 मधली चुकीचं विसंगत पद कुठला आहे किंवा संख्या आहे हे आपल्याला पाहायचं आहे. मग त्यासाठी आपण काय करूया की हे संख्येची बेरीज करून बघूया काय येतंय का. बघा 5 आणि 2 7, म्हणजे इथं काय 7, इथं 9 आणि 1 10, 6 आणि 5 11, नंतर 9 आणि 3 12. म्हणजे प्रत्येक संख्या वेगवेगळी, त्यामध्ये ही काही पॉसिबिलिटी लागू होत नाही किंवा ही टर्म तुमची कंडिशन लागू होत नाही. पुन्हा बघूया वजाबाकी वगैरे काय, तर 5 वजा 2 3, 9 वजा 1 8, म्हणजे हे पण काय लागू होणार नाही. पुन्हा बघा विचार करा वर्ग वगैरे आहेत का, हे लागू होते का, तर ते सुद्धा लागू होणार नाही. बघा ह्या सगळ्या संख्या कुठल्या पाड्यामध्ये येतात का, 5च्या पाड्यामध्ये, 2च्या पाड्यामध्ये. सगळ्यात मोठी संख्या 91 आहे, म्हणजे 10च्या पुढं कोणत्या पाड्यामध्ये येते का हे बघूया आपण. बघा 11च्या पाड्यामध्ये काही येऊ शकत नाहीत, 12 13च्या पाड्यामध्ये वगैरे काय येतात का हे चेक करूया. तर बघा काय येतंय, तर मला वाटतंय ह्या 3 संख्या ह्यातल्या 13च्या पाड्यामध्ये येतात. तर कुठल्या बघा, 13 की 13, 13 दुनी 26, 13 39, 13 39 येते, 13 चौक 52, 13 पाचशे 65, 13 78, 13 91. म्हणजे ह्या तिन्ही संख्या 13च्या पाड्यामध्ये येतात, म्हणजे 13च्या टेबलमध्ये येतात. फक्त ही 56 ही संख्या येत नाही. आणि ही ह्या उदाहरणातील चुकीची किंवा विसंगत पद आहे. कुठला, पर्याय क्रमांक 3 56. लक्षात, म्हणजे सगळ्या कंडिशन इथं चेक करायच्या तर मगच आपण उत्तराकडे जायचं आहे. आपल्याला काही सांगता येत नाही कुठलं काय इथं कंडिशन वापरलेली आहे, ती प्रत्येक कंडिशन आपण चेक केलं पाहिजे आणि मगच आपण उत्तर काढू शकतो. म्हणजे पहिल्याच उत्तर काय येते, पर्याय क्रमांक 3. चला दुसरा बघा, त्यामध्ये सेम तेच आहे, प्रश्न आपला तोच आहे. 4 संख्या दिलेल्या आहेत आणि त्यातलं विसंगत चुकीची संख्या तुम्हाला ओळखायची आहे किंवा पद ओळखायचं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा आपण आता ज्या कंडिशन पाहिल्या त्याच करून पाहायच्या
आहेत. काय करूया आता ह्या सगळ्या चारी संख्यांची आपण काय बेरीज करून पाहूया काय सेम येते का. बघा 8 आणि 3 11, 7 आणि 3 बघा 10, 6 आणि 4 10 आणि 8 आणि 3 11. म्हणजे इथं 2 ठिकाणी 11 आणि 2 ठिकाणी 10 आले. म्हणजे याचा अर्थ इथं काय चूक आहे. म्हणजे ही काय कंडिशन लागू होत नाही. वजाबाकी सुद्धा तसंच काहीतरी बघा येते का. पण वजाबाकी बघा 8तून 3 गेले काय राहिले 5 राहिले. इथं 7तून 3 गेले 4 राहिले. म्हणजे ही सुद्धा काय होणार नाही टर्म कंडिशन लागू होणार नाही. पुन्हा आपण दुसरा आणि विचार करूया काय करू शकतो. ह्याचा जरा गुणाकार करून पाहूया की ह्या दोन संख्येचा गुणाकार सेम येतोय का ते आपण चेक करूया. बघा 8 त्रिक 24, 7 त्रिक 21, पुढे बघा 6 चोक 24, 8 त्रिक 24. 24 24 24 तीन सेम आलेले आहेत. बरोबर. तीन संख्यांचा गुणाकार सेम आलेला आहे. एक संख्या 21 आलेली आहे. हे काय असणार आहे चुकीचं पद असणार आहे. म्हणजे पहिल्याला आपलं काय झालं पाड्यामध्ये संख्या सापडल्या. दुसऱ्याला आपण सगळं चेक करत तर गुणाकार सापडला त्याचा. आणि अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे काय आहे चुकीचं आहे किंवा चुकीचं पद आहे. विसंगत जोडी विसंगत पद असणार आहे. ओके. हे झालं दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण बघा. तिसरं उदाहरण 63 24 45 आणि 48 ही संख्या दिलेली आहे. आणि ह्या संख्येत सुद्धा आपल्याला काय करायचं आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार करून चेक करायचंय. वर्ग वर्ग घन हे असेल किंवा वर्गामध्ये एखादी संख्या मिळवायची किंवा वजा करायची, घनामध्ये एखादी संख्या मिळवायची किंवा वजा करायची. अशा पद्धतीने काय टर्म आहे का इथं कंडिशन लागू होते का आपण चेक करूया. तर बघा काय आहे तर इथं 63 दिसतंय. इथं 24 आहे 45 आणि 48 आहे. बघा म्हणजे आपल्याला उदाहरण बघितलं की जरासं काय झालं पाहिजे क्लिक झालं पाहिजे की इथं काय असेल. आता इथं काय आहे बघा 48 म्हणजे 49 ला जवळ आहे. 49 आणि 49 हा वर्ग आहे कुणाचा 7चा. 7चा वर्ग आहे. 7 7 49. 49 वजा 1 केलं की उत्तर आपल्याला किती मिळते 48. इथं पण बघा 63 आहे. 64 हा वर्ग आहे कुणाचा 8चा. बघा 8चा वर्ग 8 8 64. 64 वजा 1 केले की उत्तर काय येते 63. बघा दोन संख्या आपण काढल्यात. अंदाजे मला वाटते हेच येण्याची शक्यता आहे. तिसरा पण इथं बघा 24 आहे. 25 5चा वर्ग आहे बरोबर. 5चा वर्ग 25. 25 वजा 1 उत्तर 24. बघा 3 बरोबर आला. हे पण चेक करूया. 5चा झाले 7चा 6चा वर्ग 6 6 36 45 आहे. म्हणजे हे लागू होणार नाही. 7चा वर्ग आहे 49 ते पण लागू होणार नाही. म्हणजे विसंगत पद कुठलं असणार आहे इथं 3 नंबरचं विसंगत पद असणार आहे. कारण बघा वर्ग आहे त्याच्यातून 1 वजा केले की तुम्हाला एक संख्या मिळते. इथं पण वर्ग आहे त्यातून 1 वजा केले की तीच संख्या मिळतात. इथं पण वर्ग केला त्याच्यातून एक संख्या वजा केली की तुम्हाला 48 मिळते. म्हणजे ही कंडिशन इथं लागू झालेली आहे. आणि पर्याय क्रमांक 3 हे काय आहे चुकीचं आहे विसंगत पद आहे. अशा पद्धतीचं आपण काय केलं तिथं उदाहरणे सोडवलेले. म्हणजे तुम्हाला उदाहरण सोडवताना सगळ्या बेरीज आहे वजाबाकी आहे गुणाकार आहे भागाकार आहे वर्ग आहे घन आहे त्यातून एक मिळवायचं किंवा एक घालवायचं. अशा पद्धतीने आपण काय करू शकतोय उदाहरणं ती कंडिशन चेक करायच्या आणि मगच विसंगत पद आपण काढू शकतो. अशा पद्धतीने आपण काय केल्या संख्या ह्या टॉपिक मध्ये वर्गीकरण हा पॉइंट पाहिलेला आहे. तुम्हाला हा पॉइंट आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. थँक्यू.